आज एक स्वप्नपूर्ती होणार होती. लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स आम्ही घेणार होतो. तर ताईच्या घरून फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवरती. तिथे पोहोचल्याच्या नंतर प्रियान प्रक्षिताला तर खूप जास्त एक्साइटमेंट होती, एरोप्लेन कधी दिसेल म्हणून. दोघं पण इकडे तिकडे सारखं बघत होते. एक्साइटमेंट तर होतीच, पण मनात एक दुखदुखी पण होती, थोडीशी भीती पण वाटत होती की कसं वाटेल, काय वाटेल म्हणून. तर चेकिंग वगैरे झाली इथे. त्याच्यानंतर इथे थोडा वेळ बसावं लागला आम्हाला, अर्धा पाऊण तास तरी. आणि नंतर मग प्लेन आला आणि एंट्री करते वेळेस वाटत होतं की प्लेन आम्हाला समोरून एकदम सगळं बघायला भेटेल, फोटो वगैरे काढायला भेटतील, पण नाही. डायरेक्ट एअरपोर्ट वरून प्लेनच्या आतमध्ये एंट्री अशी याची सिस्टीम होती. तर बसल्याच्या नंतर थोडंसं वाटत होतं की कधी उडेल वरती आणि कधी आम्ही ते एक्सपिरियन्स करू म्हणून. आणि सगळ्यांचे चेहरे बघून स्माइल एकीकडे आणि भीती एकीकडे असं काही दिसत होतं. आणि ज्यावेळेस प्लेन टेक ऑफ करतं ना, त्यावेळेस स्पीड त्याची खूप जोरदार असते. जसं ते आकाशात उडान घेतं तेव्हा थोडंसं आपल्याला आकाश पाळण्यामध्ये बसल्यासारखं होतं, सेम तशीच फिलिंग येते. आणि नंतर मग ते स्टेबल त्याच्या जागेवरती आपल्याला असं वाटतं वरून बघितल्यावर आपण एकाच जागेवरती आहेत. जवळपास 30 ते 40 मिनिटांमध्ये छत्रपती संभाजीनगर टू मुंबई हा प्रवास झालेला आहे. आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर मुंबईचे एअरपोर्ट जे आहे ते पण खूप भव्य दिव्य आहे. काहीच लक्षात येत नाही की कुठे जावं म्हणून. तर इथून पुढचा जे प्रवास आहे ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूयात. तोपर्यंत बाय.